दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात एसडीएच तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रलंबित मानधनाच्या प्रश्नावरून शुक्रवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले असून त्यामुळे आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. बाह्य रुग्ण विभाग, नियमित तपासण्या तसेच इतर वैद्यकीय सेवा यावर गंभीर परिणाम झाला असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांनी आरोप केला आहे की गेल्या 6 महिन्यांपासून सातत्याने सेवा बजावत असतानाही त्यांचे मानधन प्रलंबित ठेवण्यात आले आहे. या संदर्भात वारंवार निवेदने, पाठपुरावा आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान संपाची घोषणा होताच प्रशासनाने तातडीने हालचाल सुरू केली आहे. रायगड जिल्हा शल्यचिकित्सकांनी अलिबाग येथून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे यांची माणगाव येथे नियुक्ती केली. त्यांनी आंदोलक डॉक्टरांशी सुमारे 2 तास चर्चा केली असून आर्थिक व प्रशासकीय मुद्द्यांवर तीव्र वादविवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून नोव्हेंबर 2025 पर्यंतचे मानधन अदा झाल्याचा दावा करण्यात आला असून जानेवारी 2026 पर्यंतचा निधी मंजूर झाला असला तरी वितरण प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्श पेमेंट प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि वितरण प्रक्रियेतील बदल यामुळे विलंब झाल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे. एकूणच रुग्णालयातील सेवा विस्कळीत असल्याचे चित्र आहे. प्रशासन लवकरात लवकर तोडगा काढते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमधून आरोग्य डॉक्टर शिंदे आले होते. आम्ही इथल्या 7 डॉक्टरने जे स्पेशलिस्ट आहेत त्यांचं मानधन 5 महिन्याचं थकलेलं आहे. हे गेली 2 वर्ष असं चाललेलं आहे. 6-6 महिन्यांनी पेमेंट येत आहे. त्याच्यामुळं नाईलाजास्तव आम्ही आजपासून कामबंद आंदोलन केलं होतं. त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जनने त्यांचे आरएमओ पाठवले होते. त्यांच्याकडे चर्चा झाली, पण त्यांच्याकडून आम्हाला फक्त विनंती केली की तुम्ही कामबंद आंदोलन करू नका, पण आम्ही ते मान्य केलेलं नाही. आम्ही सांगितले की आमचे अथॉरिटी कोण आहे जे आहे ग्रँट रिलीज करतील, ते NRHM कमिशनर आणि आरोग्यमंत्र्यांकडे आमची मीटिंग लावा 5 दिवसामध्ये. तोपर्यंत आमचं हे कामबंद आंदोलन चालूच राहील. 5 दिवसानंतर मंत्रालयामध्ये मीटिंग झाल्यानंतर त्यांच्याकडनं ठोस आश्वासन मिळाल्यानंतर आम्ही आमचं कामबंद आंदोलन मागे घेऊ. आम्ही हे पत्र 10 दिवसापूर्वी 7 तारखेला आम्ही इथे दिलं होतं आमच्या उपजिल्हा रुग्णालय माणगावमध्ये, पण तिथूनही आजपर्यंत काही कारवाई झाली नव्हती. आम्ही या पत्राची कॉपी आरोग्यमंत्र्यांना दिलेली आहे, नामदार भरत गोगावले यांना दिलेली आहे. आमचं शिष्टमंडळ नामदार भरत गोगावले जाऊन भेटलं होतं. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही हे काम करू आणि आम्हाला अपेक्षा आहे की भरत गोगावले आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळवून देतील. त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या थ्रू मंत्रालयात आमची मीटिंग कशी लागेल आणि याच्यामध्ये पेमेंट रिलीज होण्यासाठी कसं करता येईल ते सगळं आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण याच्यातच असं लक्षात आलेलं आहे की ह्या डिलेला अलिबागचं सिव्हिल हॉस्पिटलचं ऑफिस आणि आमच्या इथलं ऑफिस यांच्याकडून बराचसा डिले होतं, टाईम किलिंग होतं. त्याच्यामुळंच असं या अडचणी उपस्थित झालेल्या आहेत. पण आता नवीन MS आमच्याकडे डॉक्टर मेहतांकडे चार्ज दिल्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे की आता याच्यामध्ये सगळं स्ट्रीमलाईन होईल. पण मीटिंग मंत्रालयात झाल्यानंतरच आम्ही तिकडून आम्हाला आरोग्य मंत्रालयात ठोस आश्वासन मिळाल्यानंतरच आम्ही आमचं कामबंद आंदोलन रद्द करू. लोकशक्ती लाईव्हसाठी नरेश पाटील, माणगाव. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.